गुड मॉर्निंग स्टुडंट्स. ओके, तर आपण आज न्यूमरिकल्स बघणार आहोत या टॉपिकवरचे. तर सुरुवातीला आपण या चॅप्टरवरचे सुरुवातीला जे फॉर्म्युले आपण आत्तापर्यंत बघितलेले आहेत तर ते बघूयात. त्यासाठी तुम्ही काय करा, परत एकदा सगळे रिवाईज करा. त्यातून ते फॉर्म्युलेज आहेत ते व्यवस्थित समजून घ्या. मी आता इथं डायरेक्टली फॉर्म्युले मी सांगतो आहे. ओके, तर आपण पहिला फॉर्म्युला बघितला होता, स्ट्रेस इज इक्वल टू पी अपॉन ए. ओके, ह्याच्यामध्ये हा जो पी आहे तो मीन्स अप्लाइड फोर्स अँड दिस ए इज क्रॉस सेक्शनल एरिया. जो काय आपण क्रॉस सेक्शन घेतो आहे त्याचा तो एरिया झाला. देन नेक्स्ट आपण बघितलं होतं ई इज इक्वल टू स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. राईट, हे आपण हे बघितलं होतं. हे ए म्हणजे यंग्स मॉड्युलस आहे, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, this is stress, okay, and this is strain. ओके, इथे स्ट्रेसचं युनिट जे आहे याचं युनिट आहे न्यूटन पर mm². हे त्याचं न्यूटन आहे. आपण ऑलवेज न्यूटन फोर्स हा जो आहे न्यूटनमध्ये घेणार आहोत आणि जे एरिया असेल तो आपण मध्ये नेहमी घेणार आहोत. ओके, नंतर ना पुढे आपण तिसरं बघितलं होतं इलॉंगेशन और डिफॉर्मेशन. It is denoted by letter delta L. Okay, so deformation, so हे आपण बघणार आहे. सो याचा फॉर्म्युला आपण बघितला, डेल्टा एल इज इक्वल टू पी एल अपॉन ए ई. हा आपण त्यासाठी फॉर्म्युला बघितला होता. राईट, दिस मीन्स इलॉंगेशन, पी मीन्स अप्लाइड फोर्स, L means length of the body, A means cross sectional area, and E means modulus of elasticity. ओके, तर हे बेसिक फॉर्म्युले आपण बघितलेले आहेत. अजून याच्यामध्ये आपण स्ट्रेन बघितलं होतं, पण स्ट्रेन आपण डायरेक्टली हे करणार. बरं ठीक आहे, तर स्ट्रेन पण बघूया. स्ट्रेन सांगितलं होतं, स्ट्रेन ई या नावाने आपण डिनोट करतो, ई. सो स्ट्रेन मीन्स डेल्टा एल अपॉन एल. स्ट्रेन आपण ई या नावाने डिनोट करतो. डेल्टा एल मीन्स मॉड्युलसच्या इलॉंगेशन, एल मीन्स लेंथ ऑफ दी बॉडी. ओके, तर ठीक आहे, हे झाले आपले फॉर्म्युले. हे आपण आत्तापर्यंत आपण बघितलेले आहेत. त्याच्यावरचे युनिट जे आहेत जे आपण कन्व्हर्जन्स बघणार आहोत तर ते आपण बघूयात. त्याच्यामध्ये फोर्सचं युनिट आहे. फोर्स न्यूटनमध्ये आपण कायम कॅल्क्युलेशनमध्ये न्यूटनमध्ये घेणार आहोत. देन नेक्स्ट एरिया आपण नेहमी mm² घेणार आहोत. जे काय मीटरमध्ये दिलेलं असेल तर त्या मीटरचं मध्ये कन्वर्ट करणार आहोत आपण. ओके, स्ट्रेस जो आहे तो न्यूटन पर mm² आपण घेणार आहोत. राईट, मग त्याचं कसं कॅल्क्युलेशन आहे, 1 न्यूटन पर mm² इज इक्वल टू 1 मेगापास्कल. हे आपण म्हणू शकतो. म्हणजे जर आपण 1 मेगापास्कल जर दिलेलं असलं आपल्याला आपल्या न्यूमरिकलमध्ये, इज नथिंग बट 1 न्यूटन पर mm². ओके, तसंच न्यूटनचे बघूयात. जर आपल्याला किलो न्यूटनमध्ये दिलेलं असेल तर ते आपण त्या न्यूटनमध्ये करणार आहोत. ते न्यूटन येईल 1000 न्यूटन. ओके, तसंच जर आपल्याला 1 गिगापास्कल दिलेलं असेल, 1 गिगापास्कल. ओके, ह्याच्या पुढचं आहे 1 गिगापास्कल मीन्स
10⁻³ मेगापास्कल. ओके, हे आपले बेसिक युनिट कन्व्हर्जन्स आहेत. ओके, तर आता आपण न्यूमरिकलला स्टार्ट करणार आहोत. ते न्यूमरिकल बघूयात. ओके, तर न्यूमरिकल पहिल्यांदा व्यवस्थित समजून घेऊयात. तर न्यूमरिकल आहे इन अ टेन्शन टेस्ट. आपण एक टेन्शन टेस्ट घेतो आहे, म्हणजे काय करणार आहे, एक आपला ऑब्जेक्ट आहे. ओके, त्याच्यावरती आपण अशा प्रकारे फोर्स अप्लाय करतो आहे, ॲक्झियल फोर्स आपण अप्लाय करतो आहे. ह्याला आपण टेन्शन टेस्ट म्हणणार आहे, ताणणार आहे त्याच्यावरती. इन अ टेन्शन टेस्ट काय म्हणलं पुढे, मग हे झालं टेन्शन टेस्ट, म्हणजे ह्याच्यावरती फोर्स अप्लाय करणं मीन्स टेन्शन टेस्ट, राईट. ओके, सो मेटॅलिक रॉड ऑफ डायमीटर 16 mm. जर ह्याचा डायमीटर जो दिलेला आहे तो 16 mm आहे ह्या रॉडचा. अँड इलॉंगेशन ऑफ 48 mm. मग ह्याच्यामध्ये जर टेन्शन टेस्ट घेतली मी, म्हणजे फोर्स अप्लाय केला, तर जी इलॉंगेशन आहे, इथं गिवन डेटा लिहितो मी, गिवन डेटा. तर डायमीटर दिलेला आहे आपल्याला 16 mm. याच्यामध्ये काय म्हटलं त्यांनी, इलॉंगेशन किती होतं आहे, इलॉंगेशन मीन्स डेल्टा एल इज इक्वल टू 48 mm. ह्याच्यामध्ये एवढा इलॉंगेशन होतं आहे जर फोर्स अप्लाय केल्यानंतर ना. वेन सब्जेक्टेड टू 90 kN लोड. 90 kN लोड मीन्स फोर्स. ओके, म्हणजे ह्याची व्हॅल्यू आहे 90 kN. ओके, ठीक आहे. सो आवर पी इज 90 kN. मग सांगितल्याप्रमाणे आता हे कन्वर्ट करणार आहोत. सो 90 × 10⁻³ न्यूटन, हे आपण न्यूटनमध्ये कन्वर्ट करून घेतलं. नंतर पुढं दिलेलं आहे द लेंथ ऑफ द बार इज 150 mm. राईट, मीन्स द लेंथ ऑफ दिस बार इज 150 mm. ओके, मीन्स एल इज इक्वल टू 150 mm. आता हे mm मध्येच दिलेलं आहे, त्याच्यामुळे काय कन्वर्ट करायची काय गरज नाही आहे, राईट. ओके, तर आता आपण स्टार्ट करूयात. तर आपल्याला विचारलं आहे काय, फाइंड द मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. तर आपल्याला काय करायचं आहे, ई म्हणजे मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, तर मी फॉर्म्युले परत एकदा इथं साईडला लिहून घेतो. द स्ट्रेस मीन्स P/A. E means delta L means strain is equal to delta L upon L. Okay, so E is equal to किंवा stress upon strain. तसंच delta L is equal to PL upon AE. ओके, हे आपले फॉर्म्युले आहेत. ओके, तर ते फॉर्म्युले आता आपण ह्याच फॉर्म्युला साईन आपण ई काय काढणार आहोत. तर आपला ईचा फॉर्म्युला काय आहे ते दिसतो तुम्हाला. आपल्याला ई फाइंड आउट करायचं. तर ईसाठीचा फॉर्म्युला आहे स्ट्रेस अपॉन स्ट्रेन, राईट. आता सुरुवातीला आपण स्ट्रेस काढूयात, नंतर स्ट्रेन काढूयात. त्याच्यावरून आपल्याला काय करेल, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी आपल्याला इथे मिळेल. सो वी नो स्ट्रेस इज इक्वल टू P/A. Okay, so what is the value of P? The value of P is 90 × 10⁻³ and the area आता इथं आपल्याला काय दिलेलं आहे, जर डायमीटर दिलेला आहे आपल्याला, तर ह्याचा एरिया आपल्याला, ह्या डायमीटरचा एरिया आपल्याला काढावा लागणार. तो काय असेल, πd²/4, राईट. सो वी आर कन्वर्टिंग दिस. सो 90 × 10⁻³ upon π × d. what is the value of d? 16. ह्या सगळ्या व्हॅल्यूज मध्ये आहेत, त्याच्यामध्ये ॲज इट इज पुट करतो. फक्त फोर्सची व्हॅल्यू जी आहे ती न्यूटनमध्ये लिहिलेली आहे. सो 16². आता हा जो 4 आहे, डिनॉमिनेटर आहे, तर मग तो न्यूमेरिकल्स ठिकाणी जाईल. सो इथं मी 4 लिहितो आहे. सो स्ट्रेस इज इक्वल टू, ओके. तर आता माझ्याकडे जे आहे कॅल्सी जो आहे तो मोबाईल ॲपमधला आहे. ओके, मोबाईल ॲपमधला कॅल्सी आहे, तर तो तुमच्याकडे कॅल्सी असतील त्याप्रमाणे बघूयात आता. सो 90 ×
10⁻³ मीन्स 1000 इंटू 4. ओके, इज इक्वल टू करून घेतो मी. इज इक्वल टू माझी व्हॅल्यू आली 36 and 40. ओके, डिवाइड बाय. आता ह्याला डिवाइड करतो. ह्याला डिवाइड काय आहे, पाय इंटू 16. पाय हे घेतलं मी, पाय इंटू 16 स्क्वेअर. याची व्हॅल्यू आली 804.24. राईट. सो स्ट्रेस इज इक्वल टू दिस upon this 804.24. So the value of stress is 447.62. आता स्ट्रेसचं युनिट न्यूटन पर mm². बघा, परत रिपीट करतो. हे येतं आहे 3,60,000 अपॉन हे 804.24. मग ह्याला जर हे केलं मी कॅल्सियममध्ये तर ही व्हॅल्यू येते 447.62. हे झालं स्ट्रेस आलं न्यूटन पर mm². राईट. ओके, तर पुढे आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे. स्ट्रेस काढला तर स्ट्रेन. सो स्ट्रेन इज इक्वल टू डेल्टा एल अपॉन एल. सो डेल्टा एल मीन्स 48 आपल्याला गिवन आहे. राईट. हा डेल्टा एल आपल्याला दिलेला आहे 48. राईट. नंतर एल मीन्स 150. सो कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला याच्यामध्ये 48 अपॉन 150 इज इक्वल टू 0.32. ही त्याची व्हॅल्यू झाली. तुम्ही तुमच्या कॅल्सियममध्ये परत एकदा सगळ्या व्हॅल्यूज ह्या चेक करायच्या आहेत. ओके. स्ट्रेन ही युनिटलेस क्वांटिटी. ह्याला कुठलाही युनिट नाही आहे, कारण का हे MM मध्ये दोन्ही MM कॅन्सल होतात. तर याला युनिटलेस क्वांटिटी आहे, त्यामुळे इथे युनिट देत नाही आहे. सो मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी E is equal to the stress upon strain. So the value of the stress is 447.62 upon 0.32 is equal to आता हे कॅल्सियममध्ये मी बघूयात आता आपण ही व्हॅल्यू किती येते ते. सो 447.62 upon 0.32. The value is 1398.81 Newton per mm². Okay, संपला आपला प्रॉब्लेम. our value is 1398.81 Newton per mm². ओके, तर आपण दुसरा प्रॉब्लेम बघूयात. आता इथे काय म्हणलं आहे याच्यामध्ये, स्टील रॉड आहे. स्टील रॉड 500 mm लॉंग. ओके, रॉडच आहे इथं पण. सो मी रॉड काढतो. इथं हा रॉड आहे. याची लेंथ त्यांनी दिलेली आहे. लेंथ आहे 500 mm. ओके, नंतर ना पुढं रॉड, ह्याचा रॉडचा क्रॉस सेक्शन यांनी दिलेला आहे 20 mm इंटू 10 mm. सॉरी, हा जो आहे तर हा रेक्टेंग्युलर रॉड आहे. इथे काढतो. सॉरी, मी ओके. तर या रॉडची जी आहे, जी लेंथ आहे ते लेंथ आपल्याला दिलेली आहे 500 mm. याचं क्रॉस सेक्शन दिलेलं आहे
दिस 20 आणि हे 10. तुम्ही कसंही घेऊ शकता, इथं 20 घेतल्यानंतर 10 घेतलं तर चालेल. आपल्याला क्रॉस सेक्शन त्यांनी म्हटलेलं आहे. नंतर ना पुढे इज सब्जेक्टेड टू अन ॲक्सियल पूल. ॲक्सियल पूल मीन्स पूल म्हणजे बाहेरच्या बाजूने ओढणे, असा पूल झाला, राईट. फोर्स ऑफ 300 kN, 300 kN, राईट. 300 kN. इफ द मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, आपल्याला एवढी मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी दिली आहे, तर आपल्याला काय काढायचं, कॅल्क्युलेट स्ट्रेस अँड इलॉंगेशन ऑफ द रॉड. तर आपण एक गिवन डेटा लिहून घेऊयात. गिवन डेटा आपल्याला दिलेला आहे, पी इज इक्वल टू 300 मीन्स दिस पी हा झाला 300 kN. तुम्ही कन्वर्ट करतो न्यूटनमध्ये मागे सांगितल्याप्रमाणे. 300 × 10⁻³ न्यूटन, राईट. नंतर आपल्याला एरिया डायरेक्टली दिलेला आहे. एरिया मीन्स दिस इंटू दिस, 20 × 10 मीन्स 200 mm². हा mमध्येच दिलेला आहे आपल्याला. ओके. लेंथ दिलेली आहे, लेंथ आहे 500 mm, राईट. ओके. अजून आपल्याला ई दिलेला आहे, यंग्स मॉड्युलस. ओके. हे दिलेलं आहे यंग्स मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी दिलेले आहे 2 × 10⁵ मेगापास्कल. 2 × 10⁵ मेगापास्कल मीन्स न्यूटन पर mm² मागच सांगितलं आहे. ओके. तर आपल्याला याच्यातून डिराईव्ह काय करायचं आहे, स्ट्रेस आणि इलॉंगेशन. स्ट्रेस आणि इलॉंगेशन मीन्स स्ट्रेस आणि डेल्टा एल, या दोन व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत. ओके. तर ते बघूयात आपण. आता बघूयात इथं हे परत न्यूमेरिकल आपले फॉर्म्युले आहेत. त्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला पहिलं आहे स्ट्रेस, जे आपल्याला स्ट्रेस काढायचं आहे. ओके. तर स्ट्रेस काढताना आपल्याला काय पाहिजे, पी पाहिजे आणि ए पाहिजे. तर आपल्याला पी पण गिवन आहे, ए पण गिवन आहे. त्याच्या सहाय्याने आपण स्ट्रेसची व्हॅल्यू फाइंड आउट करून घेऊयात आपण. आणि डेल्टा एल फाइंड करण्यासाठी आपल्याला काय काय माहिती असलं पाहिजे, पी, एल, ए आणि ई ह्या सगळ्याच व्हॅल्यू आपल्याला माहिती आहेत. तर आपल्या ह्या दोन फॉर्म्युल्याने आपल्याला हे दोन्ही व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करता येईल. ओके. सो पहिली फाइंड आउट करतो मी स्ट्रेस. सो वी नो stress is equal to P upon A. So P means 300 × 10⁻³ upon A means 200. So stress is equal to ओके 300 इंटू, आता मी डायरेक्टली काय करतो, इथं 1000 लिहितो आहे. 10⁻³ मीन्स 1000 इज इक्वल टू एवढं झालं, डिवाइड 200. माझी स्ट्रेसची व्हॅल्यू आलेली आहे 1500 न्यूटन पर mm². ओके. हे झालं आपला स्ट्रेस. पहिली क्वांटिटी आपण फाइंड आउट करून घेतली. तर नेक्स्ट पुढे आपल्याला ई काढायचं आहे, सॉरी डेल्टा एल काढायचं. सो डेल्टा एल इज इक्वल टू ऑल्सो डेल्टा एल इज इक्वल टू पी एल अपॉन ए ई. सो व्हॅल्यूज पुट करूयात आपण. सो पी मीन्स इज 300 × 10⁻³ एल मीन्स 500 लेंथ आपल्याला दिलेली आहे अपॉन ए, क्रॉस सेक्शन एरिया इज ए 200 इंटू ई. द व्हॅल्यू ऑफ ई इज 2 × 10⁵. ओके. सर न्यूमरेटरची व्हॅल्यू सुरुवातीला काढून घेतो, नंतर ना डिनॉमिनेटरची व्हॅल्यू आपण काढून घेऊयात. सो 300 इंटू 10⁻³ मीन्स 1000 इंटू 500. ही व्हॅल्यू फाइंड आउट करून घेतली मी. 1 5 1 2 3 4 5 6 7. ओके. एवढे 0 आहेत त्याच्यावरती. खालची व्हॅल्यू आता फाइंड करून घेऊयात आपण. सो 200 इंटू 2 इंटू आता 10⁻⁵ मीन्स आपल्या 1 वरती 5 शून्य. सो याच्यावरती पण सेम 7 शून्य, 4 वरती 1 2 3 4 5 6 7. ओके. हे 0 0 कॅन्सल होतील सगळे, 7च्या 7. सो 15
अपॉन 4 3.75 mm. आता हे डेल्टा एल म्हणजे चेंज इन लेंथ आहे, म्हणजे ज्याची युनिट असेल mm. सो इथं mm हे आपलं झालं ॲन्सर. ओके, तर आजच्या लेक्चरला आपण हे दोनच न्यूमेरिकल आपण बघणार आहोत. नंतरनं मी ह्या तुम्ही आधी व्यवस्थित प्रिपेअर करा, सगळं बघून घ्या आधी सगळं. नंतर दुपारी एक तुम्हाला होमवर्क 1 किंवा 2 तुम्हाला होमवर्क मी देणार आहेत, ते मला आजच्या आज मला रिप्लाय करायचे आहेत. ओके, ठीक आहे, थँक्यू.